मैदा बघा शोभत श्री वागी लेकर तही काय विचार साक्षात दिला नाही से कारण म्हणे अडे थोडे नाही काय अवघ्या देवी जय माया दिला माझे आहे गणपती प्रसन्न झाला मी राजाचा करा मुक्त दिनबंधाडी कोणाबद्दल बळी जाऊन दिला तर छाती कोणाच्या विना जो तो मागे सगळे तेथे समोर आले तरी आपले पुनीत करे बंधाले तोडलेले देण्याचे बंधन एवढी तुटकापली गाडीच्या खाली आली पडले पाहिजे किती झाली बंधन करावे खाली म्हणून प्रदक्षिणा केली तिने समाजाचे दिवे चरण चालू लागली दिवीने पैसा प्रकारे त्याचा तो गेले भ्रांती असे जन्मे न कोरी मरे न कोणी हे जाणावायला लागणे परमार्थाचा उपाय आणि शास्त्रकार्य कसा केला त्याचा उपयोग करावा मोह समोर सोडावा प्रारब्ध भोगावा आणि भोगणे हितवारे संचित प्रारब्ध क्रियमान हे भोगल्यापासून याबद्दल जीवाला कोणी सुखावणे मुळीच नसे पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे हा जन्म हा सिद्धांत असे या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्म सुरुवावे असे किती सांगावे फेरे जन्म मृत्यूचे पूर्वजन्मीचे पूर्वज भास्कराचे बोलले सतत तो वाक्यापासून झाला मुक्त मुक्त्याचा का नाही म्हणून आग्रह करू नका बागाच्या आडू नका काय भास्करासारखा मुक्त राहणे जन्म पुन्हा पूर्वजन्मीचे याच्या वैरी पुत्र होते पूर्वजन्मीचे वैर झाले आता वैशे शोधले या भास्करकारण मुले उपाधी निर् झाल्या आता मी इतकेच करतो 2 महिने वाचवितो याला न बीड सागरी देतो शाना विसापासून त्याने मी केले तरी हा जन्माचा येईल पुन्हा बरी 2 महिने भूमीवर बोलले आयुष्य भोग आहे असे ज्ञान ऐकले ते कितकेच नाही पटले मात्र बाळभाऊ आनंदाच्या अबोधात ऐकून भास्करातून धन्य सेवा केलीच म्हणून चुकले तुझे जन्म म्हणून काय योग्यता मानून तुझे असा प्रकार झाल्यावर मंडळी आणि शेगाव की भास्कर बोले मदत तरी महाराजांचा भक्त राहणार बळापूरची हकीकत सांगे प्रत्येक इथे मुद्दा मात्र विनंती जोडून हात इथं तुम्हाला भास्कर म्हणे महाराजांच्या शेगावा याचा विचार करावा या कीर्तीचा ठेवा सांभाळा या कीर्तीचा अमोल ठेवा सांभाळा स्मारक करून त्यांना स्मारकाची जरूर नाही ते मुलांसाठी पाहिजे ते स्मारक साक्ष देईल त्यांच्या अमोल साधू त्याचे पहाडी ज्ञानेश्वर समर्थ सज्जन करावं पवित्र केले देऊ नका त्यात उभा आहे आणि त्यांची स्मारके त्या ठेविले बाबे करून या तोच पद होणं सराय तुम्ही चढाव मनापासून ऐसे प्रत्येका सांगत भास्कर राहिला निवांत परी त्याच्या मनात ऐसे आले एकदा हे भावी करत आले त्यांचं सावकार आणि मंडळी होती इथं नाव कृपया सांगावे मिळून त्या लोकांना भास्कर पदार पसरला आता माझा संबंध मला 2 महिने तुमच्याचे माझ्या मने ऐसे समर्थ साक्षात बोलावे तुमच्या चरण देते मी करिसन आणि राम मंदिरासमोर एकीकडे होते शिक्षण चालू होते गोपाळाचं अबे क्या अरे पसंतीचा बिंदू मिळते त्या भंडाऱ्याचा असा विचार करून दिसतो यापैकी तुम्ही त्याचा मारू नका मी सध्या सांगतो की वाहूजीवान माझी एका गोष्ट आता सांगतो की तुम्ही उद्यापासून लग्न करायची का म्हातारी वास्तवाला असते हास्ते झाले
मोठे झाल्यापासून ही गजाननाने केली म्हणे. असता देखील निरर्थक पक्षी कुठे का मागतात. ते वेळे काही बोलते भाविकांना दिला होते आपले स्तंभ माझ्यावरती संतप्राचे अहो साधेल ते बोलावे देखापते तेच काळ उष्णेने कधी आले वसंतने दुसरे शहराच्या शहराने आले 12 वर्षे तेच बोले कावडे नाले शोधो. 14 दिवस झाल्यावर गजान फिरले मागे येथे झाले शेगावमध्ये आपल्याबरोबर शिष्याचे उचलते त्या शेगावच्या एका गोष्टीमध्ये आघाडीत आहे. उंची एका हळदीचे सांगते होते तर जोडी सुरू नका ते कामावरती मिस्त्री विचार करी अंतरी सुरुंगाचं लागल्यावारी सुरुंगवाई जाईल की म्हणून गडू चौऱ्याला मिस्त्री तो बोलला तू मित्र विहिरीला पुंगड्या थोडा सरकीव आणि तो येईल लवकर वरी पुंगड्या जाती चौरी वराची शेजारी म्हणजे काम होईल त्या पुंगड्या सरकवण्याची कोणी ना त्याची जावयाशी म्हणून या गणू जवऱ्याशी मिस्त्रीने दटावले. काय करतो बिचारा दारिद्र्य होते ज्याच्या पत्र त्यांच्यावरी चाले जोरा यज्ञाचं बळी बोकडाचा या गणू जवऱ्याची निष्ठा समर्थावरीसाची आज्ञा होता मिस्त्रीची गणू आता उतरला एक पुंगडी सरकावली ती तात्काळ तडा गेली दारूप्रती जाऊन गेली. गणू आता सापडला दुसरी जो आली आहे तिथं पुंगडी सरकावण्याप्रती तो पहिला शब्द उडाला सत्य मक्का विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्थ आहे धावून आता माझे रक्षण तुझं कोण करी. विहिरी माझी दुराचा डोंगर झाला होता असा सुरुंग पडण्याचा अवधी बोलला थोडका. तो गणू जवरावरी हाती कपार लागली त्या कपाराची बैसली साजू स्वारी गणू जवराची एका अंगभर गुलाबी चिपडलेले एका सुवर्णाच्या तारीख दक्षिणा नेली शेवटी होती पहार मोठी रुपये होणं मोहराची बेरीज करता 10,000 80,000 अशी दक्षिणा होती दुरो किती वर्णन करत होते. श्रीमंतपुण्याच्या म्हणून विनय केले भाषण महाराज माझ्या इच्छे म्हणून राम मंदिर बांधण्याचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे भीषण मला नको त्यांचा स्पर्श न्याय नसत्या उपाधीचं माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाय कारण केलेच का हे प्रदर्शन सांगितलं तुला. माझा यजमान भीमासाठी उभा वेगळीची जगजेची तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नसेल ऐसे म्हणून काढलेले दागिने अंगावरचे गेले चौबाजूचे फेकलेले वस्त्रांचीही ती जगती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन. हा प्रकार अवलोकन केला शोक केला तर भाऊ त्यांनी त्याचं काही कारंजाचे लोक हजार वतीसाठी ते म्हणाले आपुदेवाचे अभाग्य आमचा लक्षण त्याने बचूलाला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून वरगडीचे भाषण केले विनय दाखवून ते एका समर्थाकरण समजणे अशक्य आहे. देवपूजा आम्ही त्याचे शब्दमयी असते जवळून आकडे हात आईच्या वैभवाला होत हा शब्द उला शब्दकृपा जाती झाला तो सुखीचा राहत असे. बचूलालाने तपास केला अवगाव केल्याचं परीनं लागला सांगत असं समर्थाचा कोठे असं एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता. गजानन महाराजाचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुता केली. तपश्चर्या म्हणाले एके दिवशी जिने अशी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून गुरुवर इशारी ते बोले अरे तुझे नाव पितांबर नेसण्याने ढळके धोतर डोंगणाचं पाहती नारी रडते तरी झाकवेल. नाव मध्ये सोलूबाई हाती कतलाचाही वाडा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे श्री गजाननचा अनुभव शिष्य होते असंख्यात परी अधिकारी तयार दोन्ही हाताच्या बोटा इतके पहाश होते कांतारी वृक्षांची नानापरी त्यातून क्वचित गोटे तरी नजरेचं 25 झाडावर मुंगळ्याचे या त्रासाने अवघ्या आम्रवृक्षावरी मुंगळ्यावर होत्या कळ्याचं बरे करणे उपवास सोडून जाते त्याला पुसून एकदा या खडे खोदे ऐसे एका तत्वाचं लोक जाऊन अरे मुलाचे नाव सांगून करू नको तरी बोललो नाही तिथं कुठे गाडीवरून खाडीचं नाही एकच एकाने माझ्यामुळे दोष केला येऊ पाहतो फक्त मला आपल्या मित्रासाठी मला आणि वृक्षाची माझी मित्र तुझ्यावरील पाव माझे लवकर झाले तू पुष्प मी आहे तसं तू कसुरी माझी सतत आपला लागून चिमटा 6 चिमटा घेऊन आपल्याला करा चिमटे घेऊन पाणी तो आणि माझे स्वप्नक्रांती यावर यायचे कोणी म्हणते ही नजर करून कोंडली झाला त्याचा आणि आता इकडे शिकावतो महाराज म्हणातो एके दिवशी उद्विग्नाची कोणाची परिणाम आनंद त्याची जाती झाली आठवण राहून त्याचा मुलगा हाताचं परी कोण तो या ठिकाणी यात्रा वळलो मेवाच्या सानिध्याला चौडनामे ग्रामाला त्या गावीच्या एकाला गंगाभाती होताली यात होता महाराज कुजून गेले अंग उकलीन पडल्यावर जागा रुंदी पाहिला कर्पत डोळे झडून गेली सर्वप्रती चढली आली गाण्याच्या सुरुवात वाढी कडू सुरुवात होते म्हणून गंगाभाती त्या महाराजात राजवाची समर्थाची एकूण किती देखावाची पातला छोटीच्या गोष्टांमध्ये लोक आडवे लागले होत तुला रक्तपित्ती आहे सत्य तुला जावे रचना महाराज तिला काही उभा राहून दर्शन घेईल कधी ना
पायावर समर्थांनी चापट थोर मारली, त्याच्या डोक्यावर अति जोराने विभुरो म्हणून तो उभा ठेला. समर्थासने आवड लागला. स्वामींनी त्याच्या थोपाडाला दोन्ही करे ताडिले. पडापत मारल्या मुखात आणीकवरती एक लात खाकरोनी बेडकापत थुंकले. त्याच्या तनुवरी दोच त्याने मालिला. समर्थाचा प्रसाद बोला बेडका होता. झोका पडला तयाची अंगावर. तो त्याने घेऊन करी सोडून अवघ्या शरीरी लाविता झाला. मलवापरी आपल्या सर्व अंगाचा तो प्रकार पाहता एक कुटार तेथे होता. तो गोसाव्याची बोलता झाला पायणे रीती. आधीच शरीर नाचले तुझे आहे बापा बोले त्यावरी यांनी टाकले या अमंगळ बेडक्याते तो प्रसाद मारिला. अवघांगा ते चोडविला लावून साबणाला धुवून टाकी सत्वरा. हे ऐसे वेडे फिर विचारू लागतं विवर त्याशी म्हणून बेडका दिसला तत्वदा. समर्थाची योग्यता तामनवडी झालेली. त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ. एक वार स्नान केलेल्या जागेवर वेडा आता करू नको. समर्थ स्नान प्रति दिवशी करतील ज्या जागेशी तेथे जागेशी तेथल्या ओल्या मातीशी मी लावितोली जागा. ऐसा समाज तेथे झाला. जोगे गेले स्नानस्थला. तो कुडाळाशी आला. अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्नानस्थलांची दोघांनी घेतली सजी. तो गोसाव्याच्या हाती बैसली औषध होऊन कुटाळाच्या हातात ओलीचं माती खचित दुर्गंधी किंचित येत होती दिला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणे कुत्सित कल्पना सोडून शरण्याला समजत असं कोणी गोसाव्याच्या जवळ बसू देत नव्हते. हात बुडवून म्हणतात ते करी सावे पुढे निघतो. आवाज गंगाभारतीचं पहाडीमध्ये मधुरसाचा अभ्यास होता. गायनाचा त्या गंगाभारतीला ऐसे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले. लागले ते सोडले छायाचे अंगाला. ताप झाले पूर्वता भेगापतीच्या निघाले समजते. दुर्गंधीचा मोडला तरी ते ठाम त्याचा छोटे. गोसाव्याच्या ऐकून होळी संतोष समर्थपणा प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते.